शेतकरी मित्रांनो, जसा पावसाळा संपलाय तसं आपण आंब्याच्या झाडांना ताण दिलेला आहे, म्हणजे झाडाचं पाणी पूर्णपणे बंद केलेलं आहे. तर त्याच्यानंतर आता झाडांना बऱ्यापैकी मोहर आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी जर बघितलं आपण तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये झाडांना मोहर आलेला आहे. तर अनेक शेतकरी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आता झाडांना पाणी चालू करायचं आहे का, चालू जर करायचं असेल तर किती प्रमाणामध्ये पाणी द्यायचंय आणि पाणी कधीपर्यंत द्यायचंय, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाण्याचं जे संपूर्ण नियोजन आहे, डायरेक्ट आंब्याची तोडणी होईपर्यंत तर पाणी कशा पद्धतीने द्यायचंय त्याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा इथं प्रयत्न करणार आहे. त्यापूर्वी जर आपण आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनलला जर सबस्क्राईब जर नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. फेसबुकला किंवा जर इंस्टाग्रामला जर पाहत असाल तर फॉलो नक्की करा. तर बघा, जसं की पावसाळा संपला होता तेव्हापासून आपण झाडांना फुलं येण्यासाठी आपण तिथं झाडाचं पाणी बंद केलेलं होतं. आणि आता जवळजवळ झाडांना बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर 60% झाडांना मोहर आलेला आहे. तर आता झाडाला पाणी चालू करायचंय का, तर प्रत्येकाच्या बागेच्या कंडिशननुसार आपल्याला तिथं पाणी द्यायचंय की नाही द्यायचं हे आपल्याला तिथं ठरवावं लागेल. साधारणपणे झाडांना ज्यावेळेस 75% मोहर येतो त्यावेळेस आपल्याला झाडाला पाणी चालू करायचं असतं. म्हणजे आता हे कसं ओळखायचं की बघा, पूर्णपणे आंब्याच्या झाडाला फुलं जर आलेले तर आपण काय म्हणतो झाडाला खूप चांगला मोहर आला, 100% मोहर आलेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये जर ज्यावेळेस आपल्याला वाटेल की 70-75% झाडाला मोहर आलेला आहे त्यावेळेस आपण तिथं झाडाला पाणी चालू करू शकतो. तिथून पुढे जर झाडाला पाणी दिलं तर अडचण नाही. आपल्याला पाणी का बंद केलं होतं की जर पाणी जर दिलं तर त्याच्यातून मोहर ऐवजी त्यातून पानं बाहेर येतील त्यामुळे. पण जर एकदा कधी झाडाला 70-75% जर तिथं मोहर आला तर तिथं आपल्याला पाणी चालू करण्यामध्ये काहीच अडचण नाही. दुसरी गोष्ट, पाणी म्हणजे किती प्रमाणामध्ये झाडाला पाणी द्यायचंय, तर पाणी द्यायचं हे ठरवावं लागेल आपल्याला जमिनीच्या कंडिशननुसार. म्हणजे जमीन कशी आहे, जर हलकी जमीन आहे, भारी जमीन आहे, त्यानुसार आपल्याला पाणी किती द्यायचंय आणि किती दिवसातून द्यायचं हे आपल्याला तिथं ठरवावं लागेल. बघा, ज्यावेळेस झाडाला आपल्या 70-75% मोहर येणार आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं, ड्रीप वगैरे तिथं टाकून घ्यायचंय आणि लगेच झाडाला तिथं पाणी द्यायला सुरुवात करायची. सुरुवातीला तुम्ही 3-4 घंटे म्हणजे जमिनीच्या कंडिशननुसार, जर जमीन जर चांगली असेल तर तुम्हाला कमी प्रमाणात पाणी द्यावं लागेल. जमीन जर थोडीशी हलक्या प्रमाणाची जर असेल तर तुम्हाला तिथं पाणी थोडं जास्त द्यावं लागेल. तर तुमच्या जमिनीच्या कंडिशननुसार तुम्ही तिथं पाणी द्यायला चालू करा. तर पाणी किती द्यायचं हे समजण्याची सर्वात सोपी गोष्ट आहे. बघा, जमिनीमध्ये ओलावा टिकून राहायला पाहिजे. आता जर या जमिनीचा जर विचार केला आपण, थोडीशी काळीची जमीन आहे, त्यानुसार आपण समजा आता पलीकडे थोडंसं पाणी दिलेलं आहे, तिकडे जाऊन मी तुम्हाला दाखवेल की किती प्रमाणामध्ये समजा आपण पाणी दिलेलं आहे, की थोडंसं जमिनीमध्ये ओलाव्याची कंडिशन जी आहे ना ती टिकून राहिली पाहिजे सुरुवातीला. त्याच्यानंतर किती दिवसातून पाणी द्यायचंय याचं पण तसंच आहे की जमिनीमध्ये फक्त ओलावा टिकून राहील अशा पद्धतीने आपल्याला, म्हणजे आठवड्यातून तुम्ही 2 वेळेस द्या. जर जमीन समजा थोडीशी हलकी असेल तर तुम्हाला काही वेळेस 3 वेळेस पाणी द्यावं लागेल. अशा कंडिशननुसार आपल्याला तिथं ठरवायचं की पाणी किती द्यायचंय. दुसरी गोष्ट, पाणी म्हणजे फ्लड इरिगेशन द्यायचं की ड्रीप इरिगेशन द्यायचं. तर सुरुवातीला ना तुम्ही ड्रीपने पाणी द्या थोड्या थोड्या प्रमाणामध्ये, आणि नंतर ज्यावेळेस ना आंबे एक 100 ग्रामच्या वरती होतील, एक 100-150 ग्रामच्या आसपास होतील, त्यावेळेस आपल्याला काय करायचं, तिथं फ्लड इरिगेशन म्हणजे ओपन पाणी द्यायचं. हे कशासाठी द्यायचंय की ज्यावेळेस त्यावेळेस थोडंसं उन्हाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं असतं, आणि ज्यावेळेस आपण समजा फ्लड इरिगेशन जर दिलं ना तर तिथं आंब्याची म्हणजे साईज वाढण्यामध्ये आणि त्याला एक शायनिंग येण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मदत होते. बघा, आता 2-3 वर्षापासून आपण बघितलं होतं, 1 वर्ष आपण समजा आंब्याला फ्लड इरिगेशन दिलं नाही, म्हणजे फक्त ड्रीप मधून पाणी दिलं आपण, आणि 1-2 वर्ष आपण काय केलं की एक फेब्रुवारी-मार्च मध्ये आपण काय केलं, आंब्याला ओपन पाणी देऊन बघितलं फ्लड इरिगेशन. म्हणजे आपण साधारणपणे आपल्या आंब्याला डिसेंबरच्या आसपास मोहर आलेला होता, तर त्यानंतर आपण जानेवारीमध्ये त्याला पाणी चालू केलं. पाणी चालू केल्यानंतर ड्रीपने पाणी दिलं आपण. त्याच्यानंतर फेब्रुवारी-मार्चच्या वेळेस ज्यावेळेस आंबे समजा चांगल्या मोठ्या साईजचे झाले 100 ग्रामच्या आसपास, तर त्यावेळेस आपण काय केलं त्याला की फ्लड इरिगेशन 1-2 वेळेस त्याला फ्लड इरिगेशन देऊन बघितलं, म्हणजे ओपन पाणी दिलं. तर ती झाडाची आपल्याला म्हणजे जे फळं आहेत, फळांची साईज वाढण्यामध्ये तिथं आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत झाली. त्यासाठी जर आपल्याकडे जर पाणी जर उपलब्ध असेल तर आपण एखाद्या वेळेस फ्लड इरिगेशन म्हणजे ओपन पाणी तिथं द्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे की फळावर खूप चांगल्या प्रकारे शायनिंग येते. अजून एक महत्वाची गोष्ट की पाणी कधीपर्यंत द्यायचं, हा एक आपल्या शेतकरी मित्रांचा प्रश्न आहे. तर पाणी आता आपण पाणी चालू केलेलं आहे, जोपर्यंत आपण फळं तोडत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू पाणी तिथं चालू ठेवायचं आहे वातावरणानुसार. ज्या म्हणजे आता आपले साधारणपणे एप्रिल-मे मध्ये फळं काढणीला येऊ शकतात. काही जणांचे एप्रिलमध्येच येणार शक्यतो फळं तर काढणीला. तर त्यानुसार जोपर्यंत आपले फळं समजा काढणीला येत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू तिथं पाणी द्यायचं, पाणी कमी पडून द्यायचं नाही, जमिनीमध्ये ओलावा टिकून राहील. म्हणजे अगदी जेवढं पाणी द्यायचं नाही की जमिनीमध्ये पाणी सगळं असं साचून राहिलं, असं नाही. फक्त जमिनीमध्ये सगळा ओलावा म्हणजे चिखल समजा तिथं टिकून राहायला पाहिजे, एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला तिथं पाणी द्यायचंय. तर म्हणजे आता ज्यावेळेस आपण फळं काढणीला येणार आहेत आपले,
तर काय होईल, जर तुमचे जर एकत्रच जर तोडून जाणार असतील तर तिथं आपण समजा तोडणीचे 1-2 दिवस आधी जर पाणी, 2-4 दिवस आधी पाणी जर बंद केलं आणि समजा सगळे जर फळं जर तोडून दिले, तर तिथून पुढे आपल्याला पाणी द्यायची गरज नाही. तिथून पुढे आपलं नवीन पुढच्या वर्षीचं नियोजन चालू होतं, कटिंग वगैरे. परंतु बऱ्याच ठिकाणी काय होतं की काही ठिकाणी मोहर आधी आलेला असतो, काही समजा थोड्याफार प्रमाणामध्ये मोहर नंतर आलेला असतो. तर अशा ठिकाणी काय होतं, सगळे फळं एकत्रच काढणीला येत नाहीत. काही फळं आधी काढणीला येतात आणि काही जे फळ आहेत ते काही दिवसानंतर काढणीला येतात. तर अशा कंडिशनमध्ये जोपर्यंत आपले सगळे फळं तोडून होत नाहीत तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू पाणी चालू ठेवायचं आहे. म्हणजे समजा आता काही ठिकाणी असं समजा मोहर आहे हा मोठा, म्हणजे लवकर याला समजा जर फळ आली आणि काही ठिकाणी समजा अजून छोटा आहे त्याला जर उशिरा फळ आली, तर आपण याची तोडणी करणं चालू आहे त्यावेळेस ही फळं जी आहेत थोडे लहान असतील, तर ह्या फळांना आपल्याला पाण्याची गरज आहे. तर त्यानुसार याची जरी आपण तोडणी करत असू तरी ह्या फळांसाठी आपल्याला तिथं थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी चालू ठेवणं गरजेचं आहे. तर हे झालं तुमचं उत्तर कोणत्या प्रश्नाचं, की पाणी कधीपर्यंत चालू ठेवायचं. म्हणजे फळांची काढणी होईपर्यंत आपल्याला तिथं पाणी चालू ठेवणं गरजेचं आहे उन्हाच्या कंडिशननुसार. अजून एक महत्त्वाची गोष्ट, की या पिरियडमध्ये जसं आपण पाणी देऊ त्यातून आपल्याला काय करायचं आहे, जे समजा काही वॉटर सोल्युबल खतं आहेत, म्हणजे पाण्यात विद्राव्य खतं आहेत, ज्याच्यामध्ये 05234 असेल, त्यानंतर 0050 असेल, काही ठिकाणी समजा 13045 असेल, ही जी खतं आहेत ती आपण गरजेनुसार तिथं जर झाडांना दिली तर आपल्याला तिथं झाडांची म्हणजे फळांची क्वालिटी मेंटेन करण्यामध्ये, त्याचबरोबर साईज वाढण्यामध्ये आणि त्यावर चांगली शायनिंग येण्यामध्ये तिथं मदत होते. तर आता समजा फळांची सेटिंग ज्यावेळेस होईल, लहान लहान जेव्हा वाटाण्याच्या आकाराचे, बाजरीच्या आकाराचे ज्यावेळेस फळं लागतील त्यावेळेस जर आपण 05234 वगैरे जर ड्रीपमधून दिलं तर ती सेटिंग चांगली होण्यामध्ये तिथं मदत करतील. फळगळ कमी होण्यासाठी तिथं मदत होईल त्याच्यामधून. आणि 0050 हे जे खत आहे चांगली सेटिंग झाल्यानंतर, एक फळ समजा जर थोडीशी 50 ग्रामच्या आसपास झाल्यानंतर आपण जर तिथं दिलं 0050 वगैरे ड्रीपमधून, तर तिथं आपल्याला ती फळांची साईज चांगल्या प्रमाणे वाढण्यामध्ये आणि त्याची क्वालिटी चांगली होण्यामध्ये तिथं मदत करेल. याच्यामध्ये पोटॅश असतं बघा, 0050 म्हणजे पोटॅशचं प्रमाण याच्यामध्ये असतं, जे की फळांची क्वालिटी मेंटेन करण्यामध्ये आपल्याला तिथं मदत करतं. त्याचबरोबर आपल्याला इतरही काही फवारण्या घ्याव्या लागतात, जे की समजा किडीसाठी, रोगांसाठी आपल्याला. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवून वेळेनुसार मी तुम्हाला नक्कीच टाकत चालणार आहे. जसं आपण फवारणी घेऊ तसं आपण कशाची फवारणी घेतलेली आहे, त्याचं प्रमाण किती घेतलेलं आहे, त्यानुसार आपण वेळेनुसार नक्कीच व्हिडिओ टाकत चालत. तर आता या व्हिडिओमधून मी पाण्याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाणी आपल्याला 70-75% मोहर आल्यानंतर जमिनीच्या कंडिशननुसार तिथं पाणी द्यायला सुरुवात करायची आहे आणि फळांची काढणी होईपर्यंत आपल्याला तिथं पाणी चालू ठेवायचं आहे. आणि याच्या दरम्यान आपल्याला मध्ये ओपन पाणी एखादं जर शक्य असेल, पाण्याची जर उपलब्धता असेल तर तिथं आपल्याला द्यायचं आहे. अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही शेतकरी मित्रांची अपेक्षा होती की मी महिना सांगावं की कोणत्या महिन्यामध्ये पाणी द्यायचं, म्हणजे की डिसेंबर महिना चालू झाला की पाणी द्या किंवा जानेवारी महिना चालू झाला की पाणी द्या. तर असं आपण डायरेक्ट महिना सांगू शकत नाही, कारण प्रत्येकाच्या बागेची कंडिशन वेगळी आहे. काही जणांच्या बागेला आधी मोहर आलेला आहे, काही जणांच्या बागेला नंतर आलेला आहे. आता मी जर समजा म्हणलो की जानेवारीच्या सुरुवातीला तुम्ही आंबा बागेला पाणी द्यायला चालू करा, परंतु काही जणांची बागेची कंडिशन असे असू शकते की त्यांच्या बागेला त्यावेळेला फक्त 40 किंवा 50% मोहर आलेला असू शकतो. आणि अशा कंडिशनमध्ये जर त्यांनी जर बागेला पाणी दिलं तर सहसा मोहर येईल बाहेर, पण काही ठिकाणी त्यातून पालवी पण येण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे आपण असा महिना सांगू शकत नाही की तुम्ही डिसेंबरमध्ये पाणी द्या किंवा जानेवारीमध्ये पाणी द्या. तर पाणी कधी द्यायचं याच्यासाठी सर्वात चांगलं म्हणजे सांगण्याची पद्धत आहे की 70 किंवा म्हणजे सहसा 75% जर तुमच्या झाडांना जर मोहर आलेला असेल तर तुम्ही तिथं पाणी बिंदास चालू करू शकता. तुमचा तिथं जो मोहर आहे तो तिथं उमलण्यास आणि त्यातून फळांची सेटिंग होण्यास तिथं लगेच सुरुवात होईल पाणी दिल्यानंतर. तर अशा पद्धतीनं पाण्याच्या नियोजनाविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यानंतरही तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. जसं शक्य होईल तसं मी तिथं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्याचबरोबर तुमचे काही दुसरे काही प्रश्न असतील, म्हणजे किडीच्या विषयी किंवा रोगांविषयी, ते देखील तुम्ही विचारू शकता. तसं तर त्याबद्दल मी वेगळे वेगळे व्हिडिओ जसं जमेल तसं टाकण्याचा तिथं प्रयत्न करेलच. तरी तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मांडा. आणि परत एकदा जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.